नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण जो आपला विपणनाची तत्वे यामधील जे पहिलं युनिट आहे, विपणनाची ओळख, यामधील जो पुढचा भाग आहे त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विपणनाचे महत्व. आपल्याला माहीतच आहे की जगाचा विचार करता जगातील सर्व देश किंवा त्यांना आपण राष्ट्र म्हणू शकतो, हे जे काही राष्ट्र किंवा त्या राष्ट्रामधील किंवा देशामधील जो काही समाज आहे किंवा त्या समाजातील व्यक्ती ज्या काही आहेत त्या सर्वांच्याच दृष्टीनं विपणनाची क्रिया ही अत्यंत महत्वाची आहे. आर्थिक विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थेत विपणनाचा खूपच झपाट्यानं किंवा वेगानं विकास झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि म्हणून ज्यांना विकसित राष्ट्र म्हटली जातात, उदाहरणार्थ अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, अशी जी काही विकसित राष्ट्र आहेत त्यांच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणनाला स्थान जे काही आहे ते सर्वोच्च आहे, हे आपणास दिसून येतं. आणि म्हणून भारतासारख्या जगातील जे काही मोठ्या लोकशाही देशामध्ये, त्याचप्रमाणे रशियासारखा जो काही कम्युनिस्ट देश आहे, या देशांच्या मध्ये सुद्धा विपणनाचं महत्व दिवसेंदिवस वाढत जात आहे किंवा वाढत आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून एलपीजी किंवा ज्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हटलं जातं, त्यामुळं आपल्याला माहित आहे की जागतिकीकरणामुळं संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनली आहे. म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगता येईल आपल्याला की विपणन ही एक जागतिक प्रक्रिया बनलेली आहे. आणि म्हणून जागतिक प्रक्रिया जर बनलेली असेल तर आधुनिक काळामध्ये विपणनाला असणारे महत्व जे काय आहे ते निश्चितच वाढलेलं आहे. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये विपणनाला असणारे महत्व आपल्याला पुढील मुद्द्यांच्यावरून चर्चा करता येईल. त्यामधील पहिला भाग जो आहे की व्यावसायिक संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्व, म्हणजे व्यावसायिक संघटना त्यांच्या दृष्टिकोनातून विपणनाचं काय महत्व आहे. तर पाहूया आपण. प्रत्येक व्यवसायाचं जे काही अस्तित्व, विकास जो काही आहे किंवा भवितव्य हे विपणनावर अवलंबून असतं. कारण का हो, जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा उत्पादन करणारी जर ती व्यवसाय संस्था असेल तर त्या व्यवसाय संस्थेनं जो काही उत्पादित केलेला माल आहे तो माल जर ग्राहकांच्या पर्यंत पोहोचला नाही, ग्राहकांनी जर विकत घेतला नाही तर त्या उत्पादक संस्थेचा व्यवसाय चालणार नाही मित्रहो. आणि म्हणून अशा प्रत्येक व्यवसायाचं अस्तित्व, विकास आणि भवितव्य विपणनावर अवलंबून असतं. म्हणूनच विपणनातून काय घडतं, जर विपणन झालं तर विक्री होते, विक्रीतून काय होतो, नफा होतो, आणि नफ्यातून मालमत्ता किंवा संपत्ती, ज्यांना आपण अकाउंटिंगच्या भाषेमध्ये असेट असं म्हणतो, असा तो प्रवाह सुरू राहतो. म्हणजे विपणनाची क्रिया सुरू झाली की विक्री होते, उत्पादनाची विक्री होते, त्या विक्रीतून नफा मिळतो त्या उत्पादन संस्थेला, त्याचबरोबर त्या नफ्यातून ती व्यवसाय संस्था आपल्या मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी करते, असा तो प्रवाह सुरू राहतो. त्यामुळं प्रत्येक व्यवसायाला जर या बाजारपेठेमध्ये आपले अस्तित्व टिकवायचे असेल, आपला स्वतःचा विकास जर घडवायचा असेल तर विपणनाची नितांत गरज आहे किंवा आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकतो. याच दृष्टिकोनातून विपणनाचे महत्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. तर कुठले मुद्दे आहेत त्याची चर्चा करूया आपण. तर पहिला मुद्दा जो आहे की उपभोक्त्यांच्या
व किंवा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विपणनाचे महत्व. तर काय आहे विपणनाचे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्व बघूया आपण. विपणनाची संकल्पना उत्पादकाने शोधली व विकसित केलेली असली तरी त्यामध्ये वस्तूचा प्रत्यक्ष उपभोग घेणाऱ्या उपभोक्त्याचे हित व कल्याण आढळून येते. म्हणजे थोडक्यात काय की विपणनाची संकल्पना किंवा उत्पादक संस्थेनं जरी वस्तूचं विपणन करायचं हे जरी ठरवलेलं असलं तरी सुद्धा त्यामध्ये जो कोणी सहभाग घेतो तो सहभाग घेणारा उपभोक्ता किंवा ग्राहक जो काही आहे त्या ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचं कल्याण किंवा हितच आढळून येतं. कारण का की ती वस्तू किंवा ते प्रॉडक्ट खरेदी केल्यामुळं ग्राहकाचं जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते वाढतं आणि म्हणूनच वस्तुतः आधुनिक विपणन संपूर्णतः उपभोक्ता धिष्ठित बनले आहे. म्हणजे काय की या बाजारपेठेमध्ये संपूर्ण जे काही महत्व आहे ते उपभोक्त्यालाच आहे, कस्टमरलाच आहे. म्हणजे कस्टमर इज अ किंग आपण जे काही म्हणतो ते वाक्य याला उद्देशूनच आहे मित्रहो. आणि म्हणूनच उपभोक्त्याच्या किंवा ग्राहकाच्या दृष्टीनं काय महत्व आहे तर ते बघूया आपण. विपणनामुळं उपभोक्त्याच्या किंवा ग्राहकाच्या आर्थिक गरजा व इच्छा यांची पूर्तता होते. म्हणजे काय हो की विपणनामुळे जी काही वस्तू ग्राहकाच्या पर्यंत किंवा उपभोक्त्यापर्यंत जाते त्याची जी काही गरज असेल ती गरज पूर्ण होते. म्हणजे इच्छा किंवा गरज जी काही आहे त्याची पूर्तता होते. त्याचं जे काही समाधान आहे ते समाधान पूर्ण होतं. उपभोक्त्यांना देशातील विविध ठिकाणच्या व जगातील विविध देशांच्या वस्तू उपलब्ध होतात. म्हणजे उपभोक्त्याला जी काही वस्तू हवी आहे आणि ती वस्तू जर देशाच्या बाहेर उपलब्ध असेल तर ते विपणनामुळेच शक्य आहे. त्याच पद्धतीनं विपणनामुळं उपभोक्त्यांना वस्तूंचा नियमित, पुरेसा व सोयीस्कर ठिकाणी पुरवठा होतो. म्हणजे ग्राहक आपल्याला माहित आहे की उपभोक्ता विविध भागामध्ये राहत असतो. त्याच्यापर्यंत वस्तू किंवा उत्पादन त्याला जेव्हा हवे आहे किंवा जेव्हा पाहिजे आहे त्या वेळेवरती वस्तू किंवा उत्पादन हे विपणनामुळे पोहोचवणं शक्य होतं. विपणनामुळे उपभोक्त्यास कमीत कमी किमतीत वस्तू उपलब्ध होतात. कारण विपणनामुळे वस्तूच्या उपलब्धतेच्या खर्चामध्ये बचत होते हे आपल्याला माहितच आहे. आणि म्हणून की त्यामुळं काय होतं की उपभोक्त्यामुळं किंवा उपभोक्त्यानं जी काही वस्तू घेतलेली आहे ती वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचल्यामुळं त्याला ते समाधान मिळतं. आणि म्हणून आताच्या सध्याच्या काळामध्ये आधुनिक व तंत्रज्ञानाच्या वस्तू सहजपणे व तत्परतेने उपलब्ध होतात. आपल्याला माहित आहे की आपण एका क्लिकवरती सर्व वस्तू मिळवू शकतो. म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग असेल, अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट हे आपल्याला उदाहरणं माहित आहेत. आणि म्हणून विपणनामुळे उपभोक्त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल व सुधारणा होतात. विपणनामुळे राहणीमान उंचावते. विपणनामुळे ग्राहकांचे प्रबोधन होते, त्यांचे ज्ञान वाढते. आपल्याला माहित आहे की आज आपण ग्राहक किती काय म्हणता येईल त्याला की वस्तू विकत घेत असताना विचार करतो कारण त्याचं प्रबोधन झालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळं काय होतं की एखादी वस्तू फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की एखादा आपण मोबाईल जर घ्यायला गेलो तर मोबाईलच्या बाबतीमध्ये आत्ताची पिढी किंवा आत्ताचे जे काही ग्राहक आहेत किती सतर्क आहेत हे आपल्याला माहित आहे. एका ब्रँडनं किंवा फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल किंवा एखादी मोबाईल कंपनी एखादी फीचर्स किंवा वैशिष्ट्य देत असणारी जर मोबाईल देत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं कोणता दुसरा मोबाईल कंपनी ती सर्व्हिस पुरवते हे आपण नेहमी बघतो किंवा ग्राहक त्या सतत विचारात असतो किंवा तो ती माहिती त्याला जे जे काही काय म्हणता येईल त्याला की जे जे काही आयुध आहेत किंवा ज्या ज्या संपर्क आहेत त्यातून तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं म्हणजेच काय सांगता येईल
की विपणनामुळं ग्राहकाला ती वस्तू मिळाल्यानंतर की त्याचं राहणीमान जे काय आहे ते उंचावतं. त्याचबरोबर त्याचं प्रबोधन होतं, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते. विपणनामुळं ग्राहकास वस्तू निवडीस वाव स्वातंत्र्य प्राप्त होते. चांगल्या व दर्जेदार वस्तू उपलब्ध होण्यासाठी विपणन उपयुक्त ठरते. विपणनामुळे उपभोक्त्याचे पर्यायाने लोकांचे जीवन सुखमय, आनंदी व समृद्ध बनते. त्यांना जीवन जगण्याची अभिलाषा निर्माण होते. त्याचबरोबर विपणनामुळे आपला स्तर वाढवण्याची प्रेरणा निर्माण होऊन तो अधिक गतिमान होण्यास मदत होते. म्हणजे त्याच्या ज्या ज्या काही गरजा आहेत त्या जर पूर्ण होत गेल्या, एक गरज पूर्ण झाली तर दुसरी गरज अशी निर्माण होते. त्यामुळं ती गरज प्राप्त करण्याच्या हेतूनं ग्राहक किंवा उत्पादक आपला उत्पन्नाचा स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. हा झाला पहिला मुद्दा विपणनाच्या महत्वाचा. त्याचबरोबर दुसरा मुद्दा काय, की समाज जो काही आहे त्या समाजाच्या दृष्टीनं काय महत्व आहे विपणनाचं ते बघूया आपण. समाजाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास होण्यासाठी विपणनाची मोलाची मदत झालेली आहे. व्यापक समाजाच्या दृष्टीनं विपणनाचं महत्व पुढील प्रमाणे सांगता येईल. काय विपणनाचं समाजाच्या दृष्टीने महत्व आहे तर बघूया आपण. विपणनामुळे समाजासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होते. समाजाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. समाजाच्या सामाजिक विकासाला हातभार लागतो. समाज अधिक विज्ञाननिष्ठ होतो. विविध देशातील वस्तूंच्या देवाणघेवाणीतून सांस्कृतिक विकास होतो. त्याचबरोबर संस्कृतीची देवाणघेवाण होते. समाजाचं एकूण जे काही राहणीमान आहे ते उंचावतं. विपणनामुळे समाज अधिक सहिष्णू किंवा व्यापक दृष्टीचा बनतो. त्यामुळे समाजाचे एक प्रकारे प्रशिक्षण होते. आधुनिक विज्ञानामुळे समाजाची गतिशीलता वाढण्यास मदत होते. म्हणजे जसा उपभोक्त्याचा किंवा ग्राहकाचा विकास होतो विपणनामुळं, त्याच प्रकारे समाजाचा सुद्धा विकास होतो विपणनामुळं. हे आपण आता पाहिलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे की उत्पादकांच्या किंवा कंपनीच्या दृष्टीनं काय महत्व आहे विपणनाचं ते आपण पाहूया. म्हणजे कंपनीच्या किंवा उत्पादकांच्या दृष्टीनं विपणन ही अर्थप्राप्ती मिळवून देणारी, त्याचप्रमाणे कंपनीचं भवितव्य ठरवणारी क्रिया होय. म्हणजे काय, की कंपनीच्या दृष्टीनं, उत्पादनाच्या दृष्टीनं किंवा उत्पादकांच्या दृष्टीनं विपणनामुळं त्यांना उत्पन्न प्राप्त होतं हे माहीतच आहे आपल्याला. आणि उत्पन्न प्राप्त झालं की त्यातून नफा, नफ्यातून भवितव्य, हे आपण चक्र पाहिलेलं आहे. आणि म्हणून कंपनीचं भवितव्य ठरवणारी क्रिया म्हणजे विपणन आहे. उत्पादनानंतर विपणनाचा विचार हीच स्थिती आज पूर्णतः बदलली असून उत्पादनाच्या आधी विपणनाचा विचार केलेला आहे. म्हणजेच काय, की कंपनीच्या दृष्टीनं विपणनाचं जे काय महत्व आहे ते आपल्याला असं सांगता येईल की विपणनामुळे कंपनीला वस्तू विकासासाठी दिशादर्शन होते. म्हणजेच काय, दिशादर्शन म्हणजे काय, की वस्तू कशा पद्धतीनं आपण बनवायला पाहिजे, ज्या प्रकारे वस्तू आपण बनवली की ग्राहक खरेदी करतील किंवा त्यांची जी काही गरजा आहेत, इच्छा आहेत त्यांची पूर्तता होईल, याचा विचार हा कंपनीला अगोदरच करावा लागतो. त्यामुळं वस्तू विकासासाठी कंपनीला जे काय आहे ते दिशादर्शन होतं, दिग्दर्शन होतं. विपणनाद्वारे ग्राहक निर्मिती केली जाते. कंपनीच्या उत्पादनासाठी नव्या बाजारपेठा मिळवणे, काबीज करणे हे विपणनामुळे शक्य होते. कंपनी व समाज यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी विपणन उपयुक्त ठरते. बरोबर. आणि म्हणून कंपनीला आपल्या साधन सामग्रीचा परिणामकारक उपयोग करण्यासाठी विपणनाचा उपयोग होतो. बाजारपेठातील ग्राहक पाया, जो काही कस्टमर बेस ज्याला म्हणता येईल, तो विस्तृत होतो, व्यापक होतो किंवा मजबूत होतो असं आपण म्हणू शकतो. विपणनामुळे कंपनीला आपल्या गुंतवणुकीवर अधिक लाभ मिळवता येतो. कंपनीचे अस्तित्व, भवितव्य व विकास विपणनावर अवलंबून असतो. बाजारपेठेतील स्पर्धकावर मात करण्यासाठी विपणनाची मदत होते. त्याचप्रमाणे जे काही कंपनीचं स्थैर्य आहे ते
विपणनावरती अवलंबून असतं. जर विपणनच नसेल तर कंपनीला स्थैर्य प्राप्त होणार नाही. बरोबर. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्व यामध्ये आपण हे 3 मुद्दे पाहिले. बरोबर. तर आता अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं विपणनाचं महत्व काय आहे? आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही देशाचा विकास जो काही असतो तो त्या देशाच्या किंवा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असतो. बरोबर. आता आपण नेहमी चर्चा ऐकतो की कोरोनाच्या काळामध्ये कोविड-19 मुळे किंवा अनलॉक अर्थव्यवस्था किती घसरली, जीडीपी किती खाली आला, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं खालावलेली आहे हे आपण कशाच्या आधारे म्हणू शकतो, तर अर्थव्यवस्थेच्या, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या. आणि म्हणून कोणत्याही देशाच्या किंवा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणन ही क्रिया फारच महत्वाची आहे. कारण का, जर आपण इतिहास पाहिला तर एकेकाळी इंग्लंडने विपणनाच्या साहाय्याने अर्ध्या जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आज जर आपण बघायला गेलं तर जे काही आपण विकसित राष्ट्र म्हणतो, ती विकसित राष्ट्र जी काही आहे, म्हणजे अमेरिका असेल, जपान असेल, ते मॉडर्न मार्केटिंग टेक्निक वापरून किंवा जे काही विपणनाची गोष्ट किंवा त्याला काय म्हणता येईल, आधुनिक विपणन जी काही आहे त्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय जी काही बाजारपेठ आहे त्याच्यामधले लीडर्स किंवा पुढारी समजले जातात. राष्ट्राच्या दृष्टीनं विपणनाचे महत्व काय आहे हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्यावरून किंवा पुढील प्रमाणे सांगता येईल. विपणनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती मिळते. देशाच्या औद्योगिकरणाची गती वाढते. नवे उद्योग व्यवसाय स्थापन होतात. विपणनामुळे उद्योजकता व उपक्रमशीलता वाढीस लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी विपणनाचा उपयोग होतो व त्याद्वारे निर्यातीला चालना मिळते. त्यामुळे वाहतूक, संदेशवहन, तंत्रज्ञान, बँकिंग, विमा इत्यादी क्षेत्रांचा विकास होण्यास सहाय्य होते. विपणनामध्ये उत्पादनाचा दर्जा सुधारावा लागतो व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवता येतो. जर वस्तूचा दर्जा जर उच्च प्रतीचा असेल तर आपोआपच त्या वस्तूला बाजारपेठेतून जास्त मागणी येते. त्यामुळं विपणनामध्ये उत्पादनाचा दर्जा हा तुम्हाला सुधारावाच लागतो व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवता सुद्धा येतो. आपल्याला माहित आहे की जागतिक पातळीवरती किती ब्रँड्स मोठमोठे आहेत. ते ब्रँडचं नुसतं नाव जरी घेतलं तर आपल्याला त्या ब्रँडची क्वालिटी समजते. उदाहरणार्थ रिबॉकचे शूज असतील, आदिदास असेल, प्युमा असेल. बरोबर. विपणन तंत्र हे राष्ट्राच्या प्रगतीचे मापन यंत्र समजले जाते. विपणनामुळे देशामध्ये वस्तूंच्या मागणी पुरवठ्याचे योग्य संतुलन होण्यास मदत होते व त्याद्वारे कृत्रिम टंचाई टाळता येते. देशातील विभिन्न वस्तूंची भाव पातळी स्थिर ठेवण्यासाठी विपणनाचाच उपयोग होतो. भाव पातळी म्हणजे काय, की वस्तूंचा जो काही दर आहे, वस्तूंचा जो काही भाव आहे त्याची पातळी एका विशिष्ट लेवल पर्यंत किती ठेवायची हे ठेवण्यासाठी विपणनाची मदत होते. म्हणजेच काय, की आपल्याला माहित आहे की बाजारपेठेमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करून जे काही विक्रेते आहेत ते काय करतात, ग्राहकांच्याकडून जादा किंमत वसूल करतात. हे जर होऊ द्यायचं नसेल तर यामध्ये विपणन फार मोठी भूमिका बजावतं. कारण का, की विभिन्न वस्तूंची जी काही भाव पातळी आहे ती स्थिर जर ठेवायची असेल तर त्या वस्तूंचा पुरवठा जो आहे किंवा ज्याला डिमांड अँड सप्लाय जे म्हणतात, याचं जे काही गुणोत्तर आहे त्याचं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं तर ते वस्तूंची जी काही कृत्रिम टंचाई होते ती कृत्रिम टंचाई टाळता येते. म्हणजे थोडक्यात काय, विपणनामुळे देशांच्या वस्तूंच्या मागणी पुरवठ्याचे योग्य संतुलन होण्यास मदत होते व त्याद्वारे कृत्रिम टंचाई टाळता येते. देशातील विभिन्न वस्तूंची भाव पातळी स्थिर ठेवण्यासाठी विपणनाचा त्यामुळेच उपयोग होतो. कृत्रिम टंचाई टाळल्यामुळे आपोआपच प्राइस कंट्रोलिंग होतं.
भारताचा जर विचार केला आपण, तर भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, शेती अवजारे, कीटकनाशके इत्यादी गोष्टी उपलब्ध होतात व त्याद्वारे कृषी उत्पादन वाढते, हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं विपणनामुळे आपण असं म्हणू शकतो की त्या देशातील किंवा प्रत्येक देशातील नागरिकांची कार्यक्षमता वाढते. विपणनामुळे उद्योग व्यवसाय क्षेत्रातील गुंतवणूक कार्यक्षम ठरते व परिणामी गुंतवणुकीस चालना मिळते. अशा प्रकारे विपणनाचं महत्व आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय आहे हे सांगता येईल. म्हणजे आपण विविध मुद्द्यांची चर्चा केली की अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून विपणनाचे काय महत्व आहे, त्याच्यामध्ये आपण 3 मुद्द्यांची चर्चा केली. पहिलं जे आहे ते उपभोक्त्याच्या किंवा ग्राहकांच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे, त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा होता तो समाजाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे आणि तिसरं उत्पादकांच्या किंवा कंपनीच्या दृष्टीनं विपणनाचं काय महत्व आहे. अशा 3 मुद्द्यांच्या चर्चेबरोबरच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं विपणनाचं काय महत्व आहे हे आपण चर्चा केली. मला वाटतं की आपल्याला हा भाग जो काही इथं मी चर्चा केला विपणनाचा महत्व, विपणनाचे महत्वाचं, ते आपल्याला समजलं असेल. जर काही आपल्याला शंका असेल तर ती मला वैयक्तिक मेसेज करून आपण किंवा वैयक्तिक मेसेज करावा किंवा जर शक्य असेल तर फोन केला तरी चालेल.